15 ऑगस्टपासून काल आमचे आमदार महेश बालदी यांना उद्घाटन करून काल आपण बाजार इथं चालू केलेला आहे। हा पहिला बाजार ससूनगाव आणि कुलाब्याला व्हायचा, परंतु तिथं आम्ही आता स्थानिक इथलं उरणमधील सर्व मच्छीमार तिथं आता करंजाला आणि आम्ही त्या बंदराला नाव करंजा दोनागिरी मत्स्य बंदर असा डिक्लेअर केलेला आहे। रायगड जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात मासेमारी करण्यात येते आणि यामध्ये सर्वाधिक मासेमारी होते ती म्हणजे उरण तालुक्यातील करंजा बंदरामध्ये। आपण जे आहोत ते याच करंजा बंदरामध्ये आहोत, ज्या ठिकाणी नवीन फिशिंग जेट्टी उभारण्यात आलेली आहे, ज्याला भविष्यात नाव दिलं जाणार आहे करंजा द्रोणगिरी मत्स्य बाजार। हाच तो बाजार आहे ज्या ठिकाणी हे संपूर्ण मत्स्य विक्री या ठिकाणी होणार आहे आणि निर्यात व्यवसाय या ठिकाणी म्हणजे उरणच्या करंजा बंदरातून आता मोठ्या प्रमाणात निर्यात व्यवसाय होणार आहे। जो एक अंदाज वर्तवला जातो तो म्हणजे या बंदरामध्ये जवळजवळ दिवसागणिक किमान 200 ते 300 बोटी या ठिकाणी लागू शकतात, ज्यापैकी 50 ते 60 बोटींचा मत्स्य व्यवसाय जो आहे, जी मच्छी विक्री आहे ती या ठिकाणी या बंदरामध्ये करण्यात येणार आहे। आणि त्याचसोबत या उलाढालीमधून जवळजवळ दिवसागणिक भविष्यात म्हणजे पुढच्या महिनाभरात जवळजवळ 100 कोटी रुपयांची उलाढाल या एका बंदरातून दररोज करण्यात येणार आहे। आणि कालपासून इथं मासली उतरवण्याचं काम केलं आहे। त्यामुळे जवळजवळ आता ससूनडागवर 70% परिणाम होऊन इथं 70% आणि भाऊच्या धक्क्यावर 30% आणि आम्ही इथं 24 तास आमचा बंदर चालू राहील आणि संध्याकाळी 4 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत हे लोकल मासली विकण्यासाठी आम्ही नियोजन केलेलं आहे। भविष्यात अजून आम्हाला दररोज या बंदरात जवळजवळ 100 कोटीची उलाढाल होईल आणि दररोज 50 ते 60 बोटींचा इथं मासली उतरवली जाणार आहे। एक मोठा परिणाम जरी यामध्ये पाहिला तर उरणच्या या बंदरामध्ये उरणच्या करंजा येथील या बंदरामुळे मुंबईच्या बंदरावरचा ताण बराचसा कमी होणार आहे आणि त्याचबरोबर मुंबईचा जो ससून डॉक आहे त्या बंदरातील जवळजवळ 70% व्यवसाय हा उरणच्या करंजा बंदरामध्ये शिफ्ट होणार आहे। मोठमोठी मच्छी आणि स्वस्त दरात पण भेटेल आणि फ्रेश मच्छी पण भेटेल, जसे सुरमई, पापलेट, बागडा, जे डीप फिशिंगची जी मच्छी असते ती म्हणजे अजून स्वस्त प्रमाणात भेटेल आणि लोकल गिरायकांना त्यांचा आनंद घेता येईल मच्छींचा। जी मुंबईवरनं जी मच्छी इकडंपर्यंत पोचायला जे 100-150 रुपये जे किलोमध्ये अजून जे भरायला पडायचे म्हणजे अधिक भरायला लागायचे ते नक्कीच ते 100-150 रुपये तरी प्रत्येक किलो मागे त्यांचा कमी होतो। इथले आम्हाला तिथं जायला 1-1.5 तास लागतो, तो आमचा त्रास कमी होईल। लवकर उठून आम्हाला जायला लागते, इथं बोटी आल्यात आम्ही 5 मिनिटात इथं येऊ शकतो, तो एक फायदा आहे आम्हाला। 200 बोटीची कॅपॅसिटी आहे, 50 तर रात्रीलाच डेली आणि त्या 50 बोटीतून जवळजवळ 100 कोटीचं अशा हे होईल, उलाढाल होईल। त्या एकूण या संपूर्ण बाजारामध्ये म्हणजे काल स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून ज्यावेळेस या ठिकाणचं मत्स्य बाजाराचे उद्घाटन करण्यात आले, त्यामुळे जे मच्छी विक्रेते आहेत ते या मत्स्य बाजारातून दररोज संध्याकाळच्या सुमारास या ठिकाणी हा बाजार भरला जाईल। 4 वाजता अंदाजे हा बाजार भरला जाईल, जो रात्री उशिरापर्यंत चालेल आणि त्यामधून दिवसागणिक दररोज किमान 100 कोटी रुपयांची उलाढाल या ठिकाणी होणार असल्याची माहिती देण्यात येत आहे।